जबरदस्त खाली तुमची सर चर्चा सरांशी बोलून घ्या, फक्त मुलांच्या एक्झाम साठी उशीर होऊ नये एवढी तुम्ही काम करा, आमच्या मुलांचं नुकसान होतं का म्हणा. नक्की नाही होणार. रत्नागिरीत आज सीईटी इंजिनिअरिंगसाठी परीक्षा घेण्यात आली आणि यावेळेस रत्नागिरी फार्मसी कॉलेजमधला अनागोंदी कारभार समोर आला. परीक्षेसाठी केंद्र प्रमुखांनी वेळेवर येणं अपेक्षित होतं, पण ते उशिरा आल्याने गोंधळ झाला. त्यामुळे पालक वर्गात संतापाची लाट उसळली आहे. परीक्षेच्या वेळेत फार्मसी कॉलेजमध्ये कोणी उपलब्ध नसल्याने पालकांचा चांगलाच गोंधळ झाला. 7:30 वाजता रिपोर्टिंग आणि 8:30 वाजता बायोमेट्रिक करणं आवश्यक होतं, पण ते वेळेवर येऊ शकले नाही. सीईटी परीक्षेसाठी मंडणगड, दापोली, खेड आणि सिंधुदुर्गातून आलेले विद्यार्थी आणि पालकांमध्ये गोंधळ उडाला. परीक्षा असल्याने काल रात्रीपासूनच विद्यार्थी मुक्कामासाठी रत्नागिरीमध्ये होते. विद्यार्थी वेळेवर पोहोचले, पण केंद्र प्रमुखच उशिरा आले. भोंगळ कारभाराचा गोंधळ उडाल्याने विद्यार्थी वर्गाच्या चिंतेत आता वाढ झाली आहे. त्यामुळे साहजिकच पालक वर्गात चिंतेचं वातावरण पसरलं. तुम्ही परीक्षा दिल्या नसतील सीईटीच्या वगैरे देऊन बघा कसं वाटतं ते. गोष्ट आहे, पण आम्ही जो आपला मेन विषय होता की लवकरच स्कॅन होणार नाही वगैरे, तर मुलं सगळी वर्गात गेलेली आहेत. त्यामुळे कोटेशन घेऊन राज्यात सर्वत्र सीईटीच्या परीक्षा पार पडत आहेत. मात्र रत्नागिरीतील एका सीईटी केंद्रावर सावळा गोंधळ पाहायला मिळाला आहे. जे केंद्र प्रमुख आहेत या परीक्षा केंद्राचे, तेच तब्बल 1 ते पाऊण तास उशिरा या केंद्रात आले आणि त्यानंतर जी काही बायोमेट्रिक त्यांची प्रक्रिया असते त्या प्रक्रियेला सुरुवात झाली. मुलांचं मोठं नुकसान होईल या भीतीने पालकांनी या ठिकाणी अक्षरशः आक्रोश केला. पालकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पालकांनी केलेला आक्रोश आणि पालकांनी त्या परीक्षा केंद्रावर केलेला हल्लाबोल यामुळे सर्वत्र साऱ्यांचीच धावाधाव उडाली. आपल्यासोबत आहेत काही पालक, आपण त्यांच्याशी चर्चा करूया. ताई, काय सांगाल, आपण कुठून आलाय? मी खेडवरून आले आहे. माझ्या मुलीची सीईटीची एक्झाम आहे. या सेंटरला तिचा नंबर आलेला आहे. आम्ही सकाळी 7 वाजल्यापासून इथं आलेलो आहोत, पण इथे जे केंद्र प्रमुख जे आहेत ते 8:15ला आलेले आहेत. ते केंद्र प्रमुखच ज्या केंद्राचे जे केंद्र प्रमुख आहेत तेच 8:15 वाजता आलेत असं त्या ताईंचं म्हणणं आहे. दादा, आपण कुठून आलाय? मी खेडमधून आलोय. खेडमधून आलाय? सकाळी 4:45ला इथं पोहोचलोय मी. अच्छा. आम्ही इथेच आहे, म्हणजे एक 7 वाजल्यापासून मी इथेच आहे. म्हणजे सगळे दरवाजे अजून कोण कर्मचारी वगैरे कोण आलेले नाही, काय मास्तर बिस्तर कोणच आलेलं नाही, शिक्षक वर्ग वगैरे. आणि बहुतेक 4:15 नंतर सगळेजण आलेत. 8:30 नंतर? हां. तर माझं बोलण्याचं हे एकच आहे उदाहरण, की एखादा स्टुडंट जर लेट आला अर्ध्या मिनिटांनी, तर तुम्ही त्याला आतमध्ये घेत नाही. म्हणजे एवढं भोंगल कारभार यांचा कसा काय? अक्षरशः लागायला पाहिजे होती ना. हा सीईटी केंद्रावर अक्षरशः भोंगळ कारभार या ठिकाणी पाहायला मिळते असं त्यांचं म्हणणं आहे. भोंगळ कारभार आहे. एक ताई आपल्याबरोबर अजून आहेत. ताई, कुठून आल्यात आपण? मी कुडाळून आले. माझा मुलगा खेड रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलमधून त्याचा नंबर इथे आलेला आहे. 7:30ला रिपोर्टिंगचा टायमिंग दिलेला होता. आम्ही 7:30ला इथे हजर होतो. प्रत्यक्ष सुरुवात 8:30 वाजले तरी इथे नीट झाली नाही. कोणी अधिकारी किंवा माहिती देणारा इथे कोणी नव्हता. त्यामुळे पालकही गोंधळात आहेत, मुलंही गोंधळात होती आणि 9ला ऑनलाईन परीक्षा असल्यामुळे एकही मिनिट वाढवून मिळत नाही. 9 ते 12 या टायमिंगमध्ये मुलांचा पेपर सोडवून झालाच पाहिजे. हा मुलांच्या पुढील करिअरचा सगळा महत्त्वाचा प्रश्न आहे. सगळं करिअर पुढचं मुलांचं ह्या मार्कांवर अवलंबून आहे. मुलांचं भवितव्य जे काही आहे ते या सीईटीच्या मार्कांवरतीच अवलंबून आहे. आणि आज जो हा ठिकाणी सावळा गोंधळ झाला त्याला जबाबदार कोण? जर मुलांचं नुकसान झालं तर त्याला जबाबदार कोण? मुलांना मार्क शासन वाढवून देणार का? असा महत्त्वपूर्ण प्रश्न देखील त्यांनी या ठिकाणी उपस्थित केला आहे. कॅमेरामन दीपक मोहितेसह प्रशांत पवार, टाइम्स डिजिटल, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.